प्रेमाने बोलूया. या संत जाण या ठिकाणी या सत्संगाचा आम्ही आनंद घेत आहोत आणि आज सुवर्ण कांचन योग देखील आहे की आदरणीय महात्मा आमचे जुनेच्या साहेबां या ठिकाणी उपस्थित आहेत. या संत जाणून नवीन भाविक सज्जन या ठिकाणी बसलेले असतील. वारं या ठिकाणी सत्संग, सेवा, नामस्मरण, भक्ती, परमात्मा, ईश्वर या शब्दांचं उच्चारण केलं जात आहे आणि या संत त्यांच्या मनामध्ये ती संत जण ओढाचा निर्माण होत असेल की नक्की आम्ही ज्याप्रमाणे भक्ती इतकी वर्ष करीत आहोत आणि या ठिकाणी हा जो काही भक्तीचा हा जो काही या प्रकारे या ठिकाणी आनंद घेतला जातो आहे याचा ताळमेळ कुठेतरी बसत नाहीये. मग नक्की यामध्ये सत्यता काय आहे? या संत जाणून सत्याचा संग, सत्याचा बोध घेणं किंवा सत्याचा संग करणं म्हणजे सत्संग आणि ती सत्संग सत्य म्हणजे हा परमात्मा, हा ईश्वर याला जाणून या संतांना भक्तीची सुरुवात होते. पुरातन संत महात्मा देखील आपल्या वाणीतून या संतांना याला ग्वाही देतात की आधी देवाशी ओळखावे मग त्याशी अनन्य भावे बजावे अखंडचे ध्यान धरावे सर्वोत्तमाचे. की प्रथमतः भक्ती जर करायची असेल तर ईश्वराची ओळख करणं गरजेचं आहे, त्याला जाणणं गरजेचं आहे. यासाठी एक छोटंसं प्रमाण या ठिकाणी जातं. या ठिकाणी आठवलं की एक जोडपं, एक पती पत्नी या सुंदर प्रकारे आपल्या घरात गृहात विचरण करत होते. सांसारिक सुखाचा आनंद देखील घेत होते. थोडक्यात या ठिकाणी नमूद करेल की अचानक एके दिवशी त्या पत्नीमध्ये आणि पतीमध्ये दोघांचं कडाक्याचं भांडण झालं. भांडणाचा विषय काय हा कोणालाच कळत नव्हता, परंतु घरातलं भांडण ओटीवरती आलं, ओटीचं भांडण या संपूर्ण खळ्यामध्ये आलं. आजूबाजू शेजारी जमायला लागले, गावातले इतर सज्जन पण त्या ठिकाणी एकत्रित झाले. नक्की यांचं काय चाललेलं आहे? इतके दिवस तर हा परिवार सुंदर प्रकारे या जीवनाचा आनंद घेत आहे, नेमकं आज असं काय घडलेलं आहे? या संतांनो शेवटी त्यातून एक निष्पन्नता झाली की पत्नी म्हणते की माझा मुलगा जो आहे हा डॉक्टर बनेल आणि पती म्हणते माझा मुलगा इंजिनियर बनेल. या संत जाणो ही वाद विवाद त्यांचे सुरू असताना गर्दी बरीचशी जमली आणि एक सज्जन त्या ठिकाणी जात होते. त्या ठिकाणी सज्जनांनी त्या ठिकाणी पाहिली गर्दी नक्की काय या ठिकाणी चाललेलं आहे आणि त्याची उकल करण्यासाठी म्हणून ते महात्मा त्या सज्जन त्या ठिकाणी गेले. त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी प्रश्न विचारला नक्की तुमचं भांडण कोणत्या गोष्टीवरून या ठिकाणी उत्पन्न झालेलं आहे? पत्नी म्हणते की माझा मुलगा डॉक्टर बनेल, पती म्हणतो माझा इंजिनियर बनेल. या ठिकाणी त्या संत महात्म्याने सांगितलं ठीक आहे तुमच्या दोघांची गोष्ट कबूल आहे, परंतु आजचा जो जमाना आहे हा मुलांच्या विचाराचा आहे, त्यांना नेमकं काय बनायचं ते आपण जाणून घेऊया. तुम्ही तुमच्या मुलाला या ठिकाणी बोलावता का? या संतांना एवढा प्रश्न आल्यानंतर दोघांचे चेहरे पडले आणि त्यांनी सांगितलं लग्न तर आता झालेलं अजून मुलगा जन्माला यायचा आहे. या संतांना अज्ञान या ठिकाणी ज्याची या संतांनी जानकारी घेतलेली नाहीये की ज्याला पाहिलेलं नाही त्याच्या नावावरून या संतांना आज या ठिकाणी समाजामध्ये वादविवाद चालू आहेत. मग बाकी परमात्मा कुठे आहे? कबीरजींचा दोघा या गोष्टीला प्रामुख्याने जसं पती पत्नीचा मुलगा जन्माला आला नव्हता, पण त्या मुलांच्या जन्माण्याच्या येण्याच्या अगोदर त्याच्यावरनं भांडणं निर्माण झाली. वस्तू काही ढूंढत काही कोई विधी आवे हात, कहत कबीर तब पाइया जब भेदी लिया साथ, भेदी बिना साथ कर जिन्ना वस्तू दिखाए, कोटी जन्म का पंथ था क्षण में पोहोचा जाए. कबीरजीने या संतांना सांगावं लागलं की वस्तू कुठेतरी वेगळ्या ठिकाणी पडलेली आहे, पण आम्ही जर कुठल्याही दुसऱ्या ठिकाणी शोधत आहोत तर त्या वस्तू आम्हाला या संतांना त्याचा लाभ कधी घेता येणार नाही. त्यासाठी त्या वस्तूची जाणकारी असणाऱ्या व्यक्तीला या संतांना भेटावं लागेल आणि त्याच्या भेटल्यानंतर या संतांना हा कोटी जन्माचा जो पंथ आहे की त्यांचं एक योग योनी कोटी फेरा तेव्हा लागे वारा मानवाचा. या तो फेरा त्यावेळेला संपन्न होईल ज्यावेळेला त्या भेदी समजल्या सद्गुरूचं दर्शन आम्हाला होईल. मग सद्गुरूची यांचं परिभाषा काय की जो ब्रह्मज्ञान उपदेशी अज्ञान अंधारे निर्शी जीवात्मा परमात्म्या ऐक्यता करेल. बिघडले देव आणि भक्त या संतांनो बिघडले देव आणि भक्त देवाला येतात खेळ. या संत त्याप्रमाणे की जो या सद्गुरू जो ईश्वराला या संत जाणून दाखवतो, जो देवाचं आणि भक्ताचं नातं जे दुरावलेलं आहे ते एकत्र करून देतो, तो या संत सद्गुरू. आणि देवाची परिभाषा थोडक्यात संत महात्म्याने सांगितलं की चार वाणी चार खाणी लक्ष चौऱ्याची जीव योनी ज्याने नेहमी लोक तिने त्या नाव बोले जे देव. मग या संतांना आम्ही मनामध्ये तो विचार करायचा की आम्ही ज्या परमात्म्याची भक्ती करतो आहोत, आम्ही ज्या ईश्वराची भक्ती करतो आणि तो परमात्मा आणि पुरातन साधू संत महात्म्याने जो अनुभव घेतला
याचा तो परमात्मा एक आहे का? जर एक आहे असेल तर मुबारक आहे, जर नसेल या संतांनो आमची भक्ती कुठल्या तरी वेगळ्या मार्गाने चाललेली आहे. या संतांनो म्हणून सम्याच्या सद्गुरूला शरण येणं गरजेचं आणि शरण येऊन त्याची प्राप्ती करून या संत जीवनाचं या संत कल्याण करणं गरजेचं आहे. म्हणून तुकाराम माऊली देखील आपल्या अनुभवाला सांगते की ज्या निराकाराला ज्या विठ्ठलाला पाहिलं की 15 दिवसामध्ये झाला साक्षात्कार, सद्गुरूंनी मला आशीर्वाद दिले, हर्ष भरले माझ्या हृदयी, अंतरीचा भाव कळला सद्गुरूशी, आनंद उल्हासे भोले मज कृपा करून तुका मनी मनी आनंद लो, आज विठ्ठला भेटलो.